जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपनंच विजयाचा गुलाल उधळलाय। खरं तर देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या निधनानंतर प्रचार न करण्याचा निर्णय घेतला होता, तरी सुद्धा भाजपनं बऱ्यापैकी यश मिळवलेलं आहे या निवडणुकीमध्ये। खरं तर यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस हा ग्रामीण भागातला, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला पक्ष असा त्याचा लौकिक होता, मात्र या निकालानं भाजप आता ग्रामीण भागात सुद्धा विस्तारतोय ही बाब अधोरेखित केलेली आहे। या सगळ्या मागे भाजपचे काय प्लान्स आहेत आणि याचा फटका, भाजपच्या वाढत्या ताकदीचा फटका नेमका कोणाला बसणार आहे आपण पाहूयात। झेडपी आणि पंचायत समितीत भाजपचाच गुलाल, पुन्हा भाजपच नंबर 1 चा पक्ष। ग्रामीण महाराष्ट्राचा भाजपच ठरला चेहरा। भाजपची वाढती ताकद, मित्रपक्षांना इशारा। भारतीय जनता पार्टीचा विजय असो। विधानसभा निवडणूक, नगरपालिका निवडणूक, त्यानंतर महानगरपालिका निवडणूक आणि आता जिल्हा परिषद निवडणूक, चारही निवडणुकांमध्ये भाजपच नंबर 1 चा पक्ष ठरलाय। विधानसभा निवडणुकीत 132 आमदार, नगरपालिका निवडणुकीत 130 नगराध्यक्ष, तर जवळपास 3000 नगरसेवक, 29 महानगरपालिकांपैकी 22 महापालिकांमध्ये सत्ता आणि आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही भाजपचाच डंका कायम आहे। अजित पवारांच्या मृत्यूनंतर जिल्हा परिषद निवडणुकीसाठी एकही सभा घेणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीसांनी ठरवलं। त्याप्रमाणे फडणवीसांनी एकही सभा, प्रचार रॅली किंवा भाषण केलं नाही। मात्र भाजप कुठल्याही निवडणुकीत गाफील राहत नाही। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजपनं त्या भागातल्या नेत्यांवर जबाबदारी दिली होती। मराठवाड्यावर रावसाहेब दानवे आणि चंद्रशेखर बावनकुळे लक्ष ठेवून होते, तर नांदेड अशोक चव्हाणांनी आणि परभणी मेघना बोर्डीकरांनी सांभाळलं। पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी चंद्रकांत पाटील, जयकुमार गोरे आणि धनंजय महाडिकांवर सोपवण्यात आली होती। उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन सक्रिय होते। कोकणाची जबाबदारी नितेश राणे आणि रवींद्र चव्हाणांनी घेतली। चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष देत होते। या सगळ्यांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपर्कात होते। सर्वेप्रमाणे कुठले कच्चे दुवे राहत आहेत, कुठे लक्ष केंद्रित करायचे याच्या सूचना फडणवीस वेळोवेळी देत होते। भारतीय जनता पक्षाकरता देखील आपला 2017चा रेकॉर्ड हा भाजपने तोडलेला आहे। 2017 साली या जिल्हा परिषदांमध्ये भाजपला 141 जागा होत्या। आता अजून निकाल पूर्ण व्हायचे आहेत, पण घोषित झालेल्या निकालांमध्येच 236 जागा या भाजपला मिळालेल्या आहेत आणि भाजप हा नंबर 1 पक्ष म्हणून या ठिकाणी एस्टॅब्लिश झाला आहे। कोरोनाच्या नंतरच्या काळामध्ये या निवडणुका लांबणीवरती पडल्या, परंतु आपण पाहिलं असेल निकाल काही पूर्ण स्पष्ट झाले नाहीत, परंतु निकालाचे कल जे सांगतायत 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या जिल्हा परिषदेच्या झाल्या आहेत त्या 12च्या 12 ठिकाणी महायुतीचेच सत्ता बसेल असं चित्र निदान समोर दिसतंय। 125 पेक्षा जास्त पंचायत समिती ज्या आहेत त्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी 50 पेक्षा जास्त ठिकाणी सत्ता स्थापन करेल। भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या छोट्या मोठ्या सभा झाल्या। मुख्यमंत्री फडणवीसांनी एकही सभा न घेता महाराष्ट्रात भाजपच 1 नंबरचा पक्ष ठरला। कारण भाजपचं पक्ष संघटन, कार्यकर्त्यांना दिलेलं बळ आणि भाजपचं मायक्रो प्लॅनिंग, आता याच जोरावर भाजप 2029च्या स्वबळाची गणितं आखतोय। आणि म्हणूनच भाजपची ही वाढलेली ताकद हा भाजपच्या मित्रपक्षांसाठी सुद्धा मोठा इशारा ठरतोय। भाजप हा प्रचंड महत्वाकांक्षी आणि विस्तारवादी पक्ष आहे। भाजपला कुबड्यांची गरज नाही असं अमित शहांनी महाराष्ट्रात येऊन ठणकावलं होतं। तसंच 2029ला भाजप स्वबळावर लढेल हे सुद्धा स्पष्ट झालं होतं। त्या दृष्टीनेच भाजपची वाटचाल सुरू आहे का असा प्रश्न पडावा।
राज्यात लोकसभेच्या निवडणुकीला भाजपाला अपेक्षित यश मिळालं नव्हतं. देवेंद्र फडणवीसांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलून दाखवलं होतं की आपल्याला फक्त विजयासाठी 3.5% मतं आता वाढवायची आहेत. त्यानुसार विधानसभेच्या निवडणुकीला तयारीसुद्धा भाजपने जोरदार केली आणि भाजपने विधानसभेच्या निवडणुकीत बहुमत मिळवलं, पण विशेष म्हणजे भाजपाला भरघोस यश मिळालं. भाजपाला चांगलंच माहिती आहे की यश कसं संपादित करायचं, विजय कसा मिळवायचा आणि त्यासाठी कोणती रणनीती आखायची. राज्यात 2014 ते 2024 या 10 वर्षात विधानसभेच्या 3 आणि लोकसभेच्या 3 निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये भाजपच्या मतांची टक्केवारी 25 ते 28% दरम्यान राहिली. विधानसभा निवडणुकीत भाजपला 26%, शिवसेनेला 12% तर राष्ट्रवादीला 9% मतदान झालं. 2029 भाजपला स्वबळावर लढायचं झालं तर भाजपला 40% मतांचा टप्पा ओलांडावा लागेल. त्यासाठी भाजपनं ग्रामीण महाराष्ट्र मजबूत करण्यावर भर दिलाय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप पूर्ण ताकदीनं लढला. ग्रामपंचायत ते लोकसभा सगळ्या निवडणुका भाजप गांभीर्यानं आणि पूर्ण ताकदीनं लढतो. भाजप हा सर्व जातींचा, सर्व समाजाचा आणि सर्व प्रादेशिक भागात विस्तार असलेला पक्ष झालाय, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी महापालिका निवडणुकीतल्या विजयानंतर दिली होती. 2017 झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या वेळी शरद पवार आणि अजित पवार एकत्र होते. त्या निवडणुकीत राष्ट्रवादी नंबर 1चा पक्ष ठरला होता. तसंच पवारांची राष्ट्रवादी म्हणजे ग्रामीण महाराष्ट्र असं एक समीकरणही होतं. पण आता नगरपालिका निवडणूक आणि त्यापाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजप हा ग्रामीण महाराष्ट्रातला 1 नंबरचा पक्ष ठरलाय. विरोधकांबद्दल बोलायचं झालं तर या निवडणुकांमध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस आणि ठाकरेंची शिवसेना यांचं अस्तित्वही जाणवलं नाही. एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपसोबत स्पर्धा केली. मात्र भाजपची वाढलेली ताकद ही सगळ्यात मोठा धोका ठरणार आहे, तो भाजपच्या याच 2 मित्रपक्षांना. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.